नमस्कार विद्यार्थ्यांनो. क्लास 6 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर 2 द लिव्हिंग वर्ल्ड पार्ट 2 या पार्ट 2 मध्ये आपण पार्ट 1 मध्ये आपण 3 कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टडी केलेला होता. ग्रोथ, त्यानंतर रेस्पिरेशन अँड देन एक्सक्रिएशन, आणि त्या पुढील कॅरेक्टरिस्टिक्स आपण आता या पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. यानंतरचं चौथं कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ते म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट. तर तुमच्या या इथे चित्रामध्ये तुम्हाला दोन झाडांची चित्र दिसतात आहे. एक म्हणजे पहिलं चित्र जे आहे दॅट इज द मिमोसा प्लांट, म्हणजे लाजाळूचं झाड, आणि दुसरं म्हणजे इकडे कुंडीतलं एक रोपटं दिसतं आहे. तर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली म्हणजे काय? द मुवमेंट or the change taking place in a living thing at such a time is their response to a stimulus. An event that occurs in our surrounding is a stimulus. The ability of living thing to respond to a stimulus is called their responsiveness to stimuli. तर आपली जी मुवमेंट आहे, प्रत्येक लिव्हिंग थिंगची जी मुवमेंट आहे त्याला जे स्टिम्युलस मिळतं आणि त्या स्टिम्युलस प्रमाणे ते जे मुवमेंट करतं दॅट इज कॉल्ड द रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. अन इव्हेंट दॅट ऑकर्स इन अवर सराउंडिंग, आपल्या सराउंडिंग मध्ये जे काही इव्हेंट होतं त्या इव्हेंटनुसार आपणच म्हणजे नुसतेच मानव प्राणी नाही, सर्व प्राणी जे त्याला रिस्पॉन्स देतात दॅट इज कॉल्ड स्टिम्युलस. आणि त्या स्टिम्युलसला जो काही रिस्पॉन्स आपण देतो दॅट इज द रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर मच्छरनी बाईट केलं तर तुम्ही काय करता? व्हेन मॉस्किटो बाईट्स, तुम्ही काय करता? पटकन असा हात मारता जिथे चावलं तिथे, आणि चावलं असेल तर खाजवर लागते तिथे खाजवर, आणि ही क्रिया इतक्या स्पॉन्टेनियस होते की त्याला वेळ लागत नाही. म्हणजे तुम्हाला जे मच्छर चावलं त्याची तुम्हाला जाणीव झाली, त्याची तुम्हाला चेतना झाली, आणि ती चेतना म्हणजेच त्याला आपण म्हणतो रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. तसंच लाजाळूच्या झाडाला जेव्हा तुम्ही टच करता, टच केल्यानंतर त्याची पानं जी आहे ती अशी मिटून जातात. पानं मिटणे दृश्य स्वरूपातलं आहे की या झाडाची पानं अशी मिटून जातात, म्हणजे ते आपल्याला रिस्पॉन्स देतात. आपण त्याला टच केलं, आपणच टच केलं असं नाही, इतरही कशा कोणत्याही वस्तूने जरी त्याला टच केलं तरी ती पानं अशी क्लोज होऊन जातात. दॅट मीन्स ती चेतना आपल्याला दाखवतात की काहीतरी त्यांना स्पर्श झाल्यामुळे त्या झाडांची पानं अशी बंद होतात. दॅट इज ऑल्सो रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. यानंतर इथे जे झाड दाखवलेले आहे ते झाड, दुसरं जे झाड दुसऱ्या चित्रातलं झाड असं एक्साइट झालेलं आहे. एक्साइट झालेलं आहे म्हणजेच काय एक्साइट झालेलं असेल तर दॅट इज बिकॉज ऑफ द सनलाईट. ज्या दिशेने सूर्यप्रकाश येत आहे त्या दिशेने त्या झाडाची जे वरचं स्टेम आहे त्या स्टेमची ग्रोथ त्या डायरेक्शनने होत आहे, असं तिथे त्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं दिसत आहे. त्याचसोबत अशी पुष्कळशी उदाहरणं आहे की ज्याला आपण रिस्पॉन्स देतो. समजा जोरात जर प्रकाश आपल्या डोळ्यावर आला तर आपले डोळे ब्लिंक होतात. लाईट फ्लॅश सडनली अँड इनटू अवर आईज, अँड आपले डोळे असे आपण ब्लिंक करतो. सडनली यू फेल्ट अ पिन प्रिक, तुम्हाला काही रुतलं तर तेही ताबडतोब जाणवतं. त्याचप्रमाणे संध्याकाळी अंधार झाला की लगेच आपले बाहेरचे दिवे लागतात, आणि बाहेरचे दिवे लागले म्हणजेच बाहेरचे लॅम्प सुरू झाले की त्या लॅम्पच्या भोवती आपल्याला किडे दिसायला लागतात. तोपर्यंत आपल्याला एकही किडा तिथे दिसत नाही, पण जसाही अंधार पडला तसे लॅम्प सुरू झाले की त्या लॅम्पच्या भोवती आपल्याला प्रचंड किडे बघायला मिळतात. तर दॅट इज रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू अ स्टिम्युलस इज कॉल्ड देअर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. तर हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येक लिव्हिंग थिंग मध्ये, इव्हन प्लांट मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आता आपल्याला इथे बघायचं आहे दॅट इज रिप्रोडक्शन. वर तुम्हाला पिक्चर दिसतं आहे की बर्ड्स जे आहे ते बर्ड्स अंडी घालतात. दुसऱ्या ह्याच्यात तुम्हाला दिसत आहे की झाडाचं पान आहे आणि त्या पानावरून पुन्हा नवीन झाडं उगवलेली आहे. तिसऱ्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे की हॉर्स आहे आणि हॉर्सचं
पिल्लू म्हणजेच फोल आहे. त्यानंतरच्या फोर्थ पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे की देअर आर 2 प्लांट्स आणि ज्याला आपण कलम म्हणतो, गुलाबाची कलम, गुलाबाचे कट्स जे आहेत ते तिथे लावलेले आहेत. तर अशा पद्धतीने रिप्रोडक्शन होणे म्हणजे काय, रिप्रोडक्शन मीन्स काय, इथे चित्रानंतर आता पुढे बघा. लिव्हिंग थिंग प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग लाईक देमसेल्फ. प्रत्येक लिव्हिंग थिंग स्वतःसारखा दुसरा जीव जो निर्माण करतो तो, ती क्रिया, ती प्रोसेस, दॅट इज रिप्रोडक्शन. सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. काही प्राणी स्वतःच्या पिलांना स्वतः जन्म देतात, म्हणजे त्याच्या गर्भामध्ये वाढवतात आणि गर्भामध्ये वाढल्यानंतर त्या बाळाचा जन्म होतो. आता ते बाळ म्हणा किंवा ते पिल्लू म्हणा कशाचंही, तर ते आईच्या गर्भामध्ये वाढून मोठं होतं आणि नंतर ते बाळ बाहेर येतं. तर ही एक प्रोसिजर आहे. त्यानंतर सम ले एग्स, आणि काही प्राणी अंडी घालतात आणि अंडी घालून ती उबवल्या जाते आणि उबवल्यानंतर मग त्यातनं पिले बाहेर पडतात. सम ले एग्स, देअर यंग वन्स हॅच आउट ऑफ द एग्स. त्या अंड्यातनं मग बाहेर पडतात. तर हे झालं प्लांट्स मध्ये असे 2 टाइप्स आपल्याला बघायला मिळतात रिप्रोडक्शनचे, की काही डायरेक्टली जन्म देतात, काही अंडी घालून जन्म देतात. न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस फ्रॉम द सीड्स, स्टेम्स ऑर लीव्स ऑफ प्लांट. आणि नवीन जी झाडं उगवतात ती नवीन झाडं उगवण्यामध्ये सुद्धा थोडा आपल्याला बदल बघायला मिळेल. काही झाडं बियांपासून लागतात. आपण बियांपासून लागणारे पुष्कळ झाडं बघितले. आंबा आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे, अशी पुष्कळ झाडं आहेत की आपल्या अवतीभोवती आपण बघितलं. त्याचं बी जर का आपण जमिनीत टाकलं, म्हणजे सीड जर का आपण जमिनीत टाकलं, त्याच्यापासून नवीन झाड उगवतं. काही झाडं स्टेम पासून वाढतात, उदाहरणार्थ गुलाब, रोज प्लांट, की त्याच्या कलम लावल्या जातात. ते स्टेम आपण लावतो आणि त्या स्टेम पासून नवीन झाड तयार होतं. काही प्लांट्स आपल्याला पानांपासून तयार होणारे दिसतात. तर फॉर एक्झाम्पल इथे जे तुम्हाला सेकंड नंबरचं पिक्चर दाखवलेलं आहे की झाडाचं पान आहे आणि त्या पानावर दुसरे झाडं उगवत आहे, दॅट इज द ब्रायोफायलम, म्हणजे त्याला पानफुटी म्हणतात. पानफुटीचं झाड, नुसत्या पानापासून नवीन झाड तयार होतं. अशा पद्धतीने प्लांट्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळेल, की काही प्लांट सीड पासून वाढतात, काही प्लांट स्टेम पासून नवीन तयार होते आणि काही लीव्स पासून नवीन झाड तयार होतं. The process by which a living thing generate a new living thing like itself is called reproduction or procreation. The process by which a living thing generates a new living thing. अशी क्रिया की ज्याच्यामध्ये प्रत्येक लिव्हिंग थिंग नवीन लिव्हिंग थिंग जनरेट करतो, लाईक इटसेल्फ, स्वतःसारखाच, इज कॉल्ड रिप्रोडक्शन ऑर प्रोक्रिएशन. त्यालाच आपण रिप्रोडक्शन किंवा प्रोक्रिएशन म्हणत असतो. तर हे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लिव्हिंग थिंग मध्ये पाहायला मिळतं. यानंतरचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे डेफिनाइट लाईफ स्पॅन. अ डेफिनाइट लाईफ स्पॅन म्हणजे काय? ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग बिकम कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. की विशिष्ट वयानंतर लिव्हिंग थिंग रिप्रोडक्शन या प्रोसेस करता तयार होते, म्हणजे ते तरुण होतात. लॅटर ऑन इन लाईफ रिप्रोडक्शन स्टेज देअर ऑर्गन्स बिकम वीक. आणि मग त्या स्टेजला त्यांचे ऑर्गन्स जे आहे ते वीक होतात. अँड स्टील लॅटर, आणि त्यानंतर देअर लाईफ कम्स टू अँड एंड. त्यांचं जे जीवन आहे, जीवन क्रिया ज्या आहे त्या एंडला येतात. इन अदर वर्ड्स लिव्हिंग थिंग्स डाय. त्यालाच आपण म्हणतो की लिव्हिंग थिंग्स डाय म्हणजे मृत पावले. द लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट. ॲनिमल्समध्ये सुद्धा वेगवेगळे लाईफ स्पॅन आहे, प्लांट्समध्ये सुद्धा वेगवेगळे लाईफ स्पॅन आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल द लाईफ स्पॅन ऑफ अ डॉग इज अबाउट 12 to 18 इयर्स. डॉग्समध्ये जर बघितलं तर कुत्र्याचं जे जीवन आहे, एकूण किती काळ ते जगतात, तर त्यांचं जे डेफिनेट लाईफ स्पॅन आहे ते 12 to 18 इयर्स पर्यंत आहे. वाईल द ऑस्ट्रिच, ज्याला शहामृग म्हणतो, लिव्स फॉर 50 इयर्स. शहामृगाचं जे आयुष्य आहे त्याचा जो डेफिनेट लाईफ स्पॅन आहे इट इज द 50 इयर्स. तसंच मानव प्राण्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे ते 70 ते 80 वर्षापर्यंत, पण हल्लीच्या काळात तेही कमी झालेलं दिसत आहे. 60 वर्ष असं एक जनरली, पण 60 ते 70 वर्ष तरी असं समजा की ह्युमन बिईंगमध्ये डेफिनेट लाईफ स्पॅन आपल्याला पाहायला मिळतं. याच सोबत काही झाडांमध्ये सुद्धा प्रत्येकच झाड काही असं मोठं मोठं वृक्ष होत नाही. आपण आता बघतो पावसाळ्यात गवताला आयुष्य थोडं असतं, 6 महिने जगतात गवत, 6 महिन्यानंतर ते मरून जातं आणि पुढल्या वर्षी पुन्हा नवीन उगवतं. पण जर का तुम्ही आंब्याचं झाड लावलं, चिंचेचं झाड लावलं, वडाचं झाड लावलं, या झाडांचा लाईफ स्पॅन मात्र खूप मोठा असतो.
काही काही झाडं तर जवळपास 100-150 वर्षाची सुद्धा आहेत. म्हणजे झाडांचं लाईफस्पॅन सुद्धा भरपूर वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने जे लाईफस्पॅन आहे, प्रत्येक प्राण्याचं डेफिनेट लाईफस्पॅन हे आपल्याला लिव्हिंग थिंगमध्ये बघायला मिळतं. प्लांट्स अँड ॲनिमल असो. जसं तुळशीचं रोप म्हटलं 1 वर्ष, फार एखादं झाड 2 वर्ष. म्हणजे जास्त काळ ते जगू शकत नाही. अशा पद्धतीने डेफिनेट लाईफस्पॅन हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लिव्हिंग थिंगमध्ये पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे आपण या पार्ट 2 मध्ये एकूण 3 कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासले. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मूव्हमेंट, देन रिप्रोडक्शन अँड देन डेफिनेट लाईफ स्पॅन. तर सर्वांनी या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करा आणि नीट डायग्राम्सचा सुद्धा अभ्यास करा. इथे आपण थांबतो आहे. या पुढील जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.